तर गावकऱ्यांनो, आपल्याला आपल्या गावातून दारू हद्दपार करायची आहे. तर त्याला कोणाकोणाचा सपोर्ट आहे? आधी याला हद्दपार करा रे. याचीच लाईन व्यवस्थित नाहीये, हँग मारते, हँग. शिवा, काही बोललास का तू? छे छे, कुठे काय बोललो मी काही नाही बोललो. चालू द्या तुमचं चराट. तर मी असं म्हणत होतो, या दारूमुळे आपल्या गावाचं नाव खूप बदनाम झालंय. तेव्हा गावाला आपण सर्व एकी करून मान सन्मान मिळवण्यासाठी दारूला हद्दपार करूया. तिला हद्दपार केले तर आपल्याला काय भेटेन मग? पुरस्कार, आदर्श पुरस्कार, व्यसनमुक्त गाव म्हणून. त्याचं काय करता मग पुरस्काराचं? चहात बुडवून खाता. काय करता? ए गप्पा बसा रे, हसू नका. अहो शांताराम भाऊ, तो पुरस्कार म्हणजे आपल्या गावासाठी अभिमानाची गोष्ट आहे. असं आहे का ते? म्हटलं पुरस्कार अजून काय वेगळं राहतं. चांगली गोष्ट आहे मग भाऊ. मान भेटतो तर मग सोडून द्या दारू. आपण सांगणार नाही, आपण सर्वांनी निश्चय करून दारू सोडायची आहे. शिवाजी जन्माला यावा असं वाटतं सरपंच साहेब, पण तो आपल्या घरात नव्हे, दुसऱ्याच्या घरात, असं मला वाटायला लागलेलं आहे. अरे कॅप्टन, तुमचा टोला मला समजलाय. मी माझ्यापासूनच सुरुवात करणार आहे, त्याची चिंता करू नका तुम्ही. अरे भो, मी तर कधी मधी घेतो. मटण आणलं त्या दिवशी, मग मला बी सोडणे पडेन का? शालिक भाऊ, हा नियम सगळ्यांसाठी आहे. कोणालाच दारू पेता येणार नाही. एकदाची गावातून हद्दपार झाली म्हणजे झाली. मग आता कोण करेन तिला हद्दपार? आपण तर नाही करणार बा, आपल्यात काही तेवढी ताकद नाही. अरे काय झुंझुनवाले डॉक्टर, हद्दपार करणे म्हणजे काय हेच तुम्हाला समजलं नाही. अहो, आपण सर्वांनी निश्चय केल्यानंतर दारू बंद होईल म्हणजेच ती हद्दपार होईल. एवढं साधं तुम्हाला कळत नाही. कुणी केलं तुम्हाला डॉक्टर? त्रिमूर्ती झुंझुनवाले, त्यांनी केलंय मला डॉक्टर. म्हणूनच मी त्यांचं वंशज झुंझुनवाले म्हणून ओळखला जातोय. सरपंच साहेब, मी आतापर्यंत दारू कशी लागते साधी चव सुद्धा पाहिली नाही, तर मग माझा प्रश्न येतच नाही दारू सोडण्याचा. बाळा, तो नियम तुझ्यासाठी नाहीये आणि तू दारू घेत नाही हे चांगलं आहे. निर्व्यसनी म्हणून तुला मुलगी तर येईल कुणीतरी. तुमची आहे का एखादी मुलगी लग्नाची? चूप बसतोस का आता? का देऊ हाकलून घरी? तुला मुलगा समून खांद्यावर घेतलं तर कानात मोताला लागलास. चुकलं सरपंच साहेब, गंमत केली. मग आहेत का सर्वजण दारू हद्दपार करायला तयार? हो हो हो, आम्ही सर्वजण दारू सोडायला तयार आहोत. सांगा कधीपासून सोडायची ते? आज, आत्ता, ताबडतोब, या क्षणापासून शपथ घेऊया की आम्ही आजपासून दारूला स्पर्शही करणार नाहीत. आणि चुकून झालास तर मग? कोणा जयजबरीनं पाजली तर मग? गावाच्या बाहेर पाहुण्याच्या गावाला गेलो आणि तिथे पाजली तर मग? पार्टीत मित्रांना जबरदस्ती केली तर मग? मला दारू प्यायची हुक्की आली तर मग? यातला कोणताही प्रकार झाला तरी त्याला शिक्षा देण्यात येईल, ती सर्व गावासमक्ष. कोणती रे भाऊ? सरपंच भाऊ, सांग बरं एकदा, शिक्षा कोणती राहील? जो कुणी आपल्या गावात तुम्ही सांगता त्या प्रकारात कुठेही दारू पिलेला आढळला तर त्याला गावात चौकात आणून गाढवावर बसून त्याची जोडा चपलांचे हार घालून धिंड काढण्यात येईल, तेही वाजत गाजत हलगीच्या तालावर. कबूल कबूल कबूल. तर मग आता जा, सुटा आपापल्या घरी. आणि आत्ता या क्षणापासून सर्वांसाठी ती शिक्षा होते सुरू.